शुक्राणूंची संख्या आपल्यावर कधीही परिणाम करणार नाही. दुसरं म्हणजे व्हेरिकोसेलमध्ये निर्माण होणारी वेदना तुमच्यावर परिणाम करणार नाही. यासोबतच तुमची लाईफस्टाईल मॅनेज करून तुम्हाला कळेल की योगायोगाने काही घडलं तर मी कोणती कारवाई करावी, किंवा मी बरे होण्यासाठी काय करावे, किंवा माझा प्रवाह सुधारण्यासाठी मी कोणता व्यायाम करावा. त्यामुळे आयुर्वेद तुम्हाला या सर्व गोष्टी सांगतो. नमस्कार, आज मी व्हेरिकोसेलशी संबंधित काही शंकांबद्दल बोलणार आहे. शस्त्रक्रिया चांगली आहे की आयुर्वेद चांगला आहे की होमिओपॅथी चांगली आहे? मी म्हणतो, तुम्ही कुठल्याही समस्येत असाल त्यावरील उपचार चांगले आहेत. मग ते तुम्हाला ॲलोपॅथीतून मिळते, आयुर्वेदातून मिळते किंवा होमिओपॅथीमधून. आता रुग्णाच्या मनात एक प्रश्न आहे की ॲलोपॅथीमध्ये शस्त्रक्रिया करायची असेल तर पर्यायी औषध घ्यावे की नाही. त्यामुळे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगेन. आपल्याकडे शस्त्रक्रियेची शेवटची आशा आहे असे समजा, की मला शेवटची आशा आहे की माझ्याकडे शस्त्रक्रियेचा शेवटचा क्षण आहे. त्यामुळे मी ते करू शकतो. मी केव्हाही जाईन, मी पडून राहीन आणि माझी शस्त्रक्रिया होईल. हीच तुमची शेवटची आशा आहे. त्याआधी जर तुम्ही ते हाताळायला शिकला असाल, इतर पर्यायी औषधांमधून सोडवायला शिकला असाल तर चांगलं. कारण जिथे शस्त्रक्रियेनंतर भविष्यातील समस्या आपल्याला दिसतात, तिथे असे समजा की प्रत्येकजण म्हणेल की तो पुन्हा होत आहे. आपल्याला ते पुन्हा होऊ शकते. सर्जन देखील आपल्याला सांगेल की आपण पुन्हा व्हेरिकोसिल पेशंट बनू शकता. त्या गोष्टी आपण काही क्षणात येथे शिकता, किंवा काही कालव्यादेत की आयुष्य कसे जगावे आणि ते कसे योग्य ठेवावे. कारण आयुर्वेद तुम्हाला एक गोष्ट शिकवत नाही, वेगवेगळ्या पातळ्यांवर खूप काही शिकवतो. समजा माझी जीवनशैली पुन्हा तीच असेल, तीच समस्या असेल, पुन्हा तीच झाली तर ती पुन्हा उद्भवणार आहे. त्यामुळे पुन्हा उद्भवू नये म्हणून आधी आयुर्वेद तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. आणि आयुर्वेद तुम्हाला काय सांगेल त्यात तुमच्याकडे कोणतं अन्न आहे, आपल्याला कोणता व्यायाम करण्याची परवानगी आहे, आणि आपण व्यायाम कसा करू शकता, बद्धकोष्ठता योग्य कशी ठेवावी, हे तुम्हाला या सर्व गोष्टी सांगेल. त्याचप्रमाणे होमिओपॅथीमध्येही होमिओपॅथीची फ्रेम थोडी वेगळी असते, ती थोडी वेगळी काम करते. हे उपमावर कार्य करते, म्हणजे आपली समान समस्या अशा प्रकारे केली पाहिजे की ती बरी होईल. पण आयुर्वेद सांगतो की आपण काही प्रकारे आयुष्यभर त्याचे व्यवस्थापन करू शकतो. व्हेरिकोसेलची वर्गवारी किंवा दुरुस्ती केल्यानंतर ते आपल्याला कसे जगावे हे शिकवते. आयुर्वेद तुमच्याकडून वेळ घेऊ शकतो, 6 महिने लागू शकतो, 1 वर्ष लागू शकते. पण हे आपल्याला इतकी हमी देते की ते आपले ग्रेडिंग कधीही वाढू देणार नाही. आणि ते ग्रेडिंग पूर्णपणे कमी करण्याचा प्रयत्न करतो. मुळात व्हेरिकोसेल ही संकल्पना समजली तर व्हेरिकोसेल काय करते? व्हेरिकोसेल मुळात रिफ्लक्स तयार करत आहे. आणि रिफ्लक्स तयार झाल्यामुळे स्पर्म काउंट कमी होत आहे. तुम्हाला अन्नकोशात वेदना होत आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी मिळत आहेत. परंतु जर मी रिफ्लक्सचा प्रवाह चांगला केला किंवा जर तुमचे ओहोटी संपले आणि रक्तप्रवाह चांगला जात असेल तर ते आपल्याला कोणतीही गुंतागुंत देणार नाही. कोणत्याही गुंतागुंतीत गोष्टी प्रथम येतात. शुक्राणूंची संख्या तुम्हाला कधीच बिघडवणार नाही. दुसरे म्हणजे व्हेरिकोसेलमधील वेदना आपल्याला कोणतीही वेदना देणार नाही. यासोबतच तुमची लाईफस्टाईल मॅनेज करून तुम्हाला कळेल की काही झालं तर मी कोणती कारवाई करावी, किंवा बरे होण्यासाठी मी काय केले पाहिजे, किंवा माझा प्रवाह सुधारण्यासाठी मी कोणता व्यायाम करावा. आयुर्वेद आपल्याला या सर्व गोष्टी सांगतो. त्यामुळे ग्रेड 3 ते ग्रेड 2, ग्रेड 2 ते ग्रेड 1 पर्यंत सौम्य ग्रेड चांगले होत असल्याचे आपण रुग्णामध्ये पाहतो, किंवा ग्रेड 3 ते ग्रेड 2 पर्यंत रुग्ण हाची स्थिती चांगली असते. त्यामुळे या सर्व गोष्टी आयुर्वेद तुमच्याकडून थोडा वेळ घेईल, विचारेल, तुमचा संयम तपासेल. त्यानंतर तो तुम्हाला निश्चित उपाय देईल. आणि हे आपल्याला आपले उर्वरित आयुष्य कसे घालवावे लागेल यावर आयुष्यभराचा उपाय देईल. ज्यामुळे आता तुम्ही ज्या वर्तुळात अडकला आहात त्याच वर्तुळात परत जाण्याची गरज नाही. त्यामुळे यासोबतच तुमच्या मनात असे काही प्रश्न असतील, आतून असे काही आवाज ऐकू येत असतील तर त्यावर स्वत उपाय शोधण्यास सुरुवात करा. जर तुम्हाला स्वतःला ते मिळत नसेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्या टीमशी बोलून त्यावर योग्य तोडगा काढा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्ते.